ज्याला आपण इंग्रजीमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असं म्हणतो. बरोबर, HPC. हे काय आहे बरं HPC होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, कुणी सांगेल का? विद्यार्थ्याचं बरोबर वर्षभराचं मूल्यमापन कशा पद्धतीचं? 360 अंशात केलेलं. म्हणजे काय? एक एक करून बोलूया आपण. संपूर्ण वर्ग चर्चा बऱ्याच लोकांनी इथे सादर केलेली आहे, तर त्याचा प्रत्येक घेऊया. सर काय 360 डिग्री म्हणजे काय? 360 म्हणजे सर्वांगीण, त्याचं स्वतःचं केलेलं मूल्यमापन हां. अच्छा, हे करणारे घटक झाले, पण बाजू कुठल्या? सगळ्या बाजू म्हणजे कुठल्या बाजू? शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, असे जे वेगवेगळे आयाम आहेत. बरोबर, सर्वांगीण विकासाचे. ठीक आहे, होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्यावेळेस आपण म्हणतो सर्वांगीण विकास व्हावा मुलांचा, तर त्या सर्वांगीण विकासाच्या अंतर्गत येणारे जे आयाम आहेत त्या आयामांचं मूल्यांकन करणं म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ज्याला आपण म्हणतो, की त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. आता हे मूल्यांकन कसं करायचं आहे? आपल्याला कळालं की 360 डिग्रीमध्ये मूल्यांकन करायचं आहे, पण ते कसं करायचं आहे? समाजातील घटकांचा समावेश करून. पर शिक्षक, पालक. हां, ओके, बरोबर बरोबर. म्हणजे आपल्याला या समग्र प्रगतीपत्रकामध्ये मूल्यांकन पद्धतीवर आपण जोर म्हणजे त्याच्यावर फोकस करणार आहोत. मूल्यांकन कोण करणार आहे याच्यामध्ये? थोडंसं ओझरतं कुणीतरी सांगितलं. थांबा, येतो. तुम्ही दिलं आहे उत्तर, बरोबर दिलं आहे, पण आणखी नवीन लोकांना आपण संधी देऊयात. मूल्यांकन कोण करणार आहे या समग्र प्रगतीपत्रकामध्ये? मुलं करणार, पालक करणार, शिक्षक करणार, सहअध्यायी करणार. ठीक आहे, आता हे चौघजण याच्यात सहभागी असणार. प्रत्यक्ष मूल्यांकन मुलं करतील, सहअध्यायी करतील आणि शिक्षक करतील. पालकांचा सहभाग कदाचित हा चर्चेच्या किंवा थोड्या या स्वरूपामध्ये राहू शकतो. काही ठिकाणी पालकसुद्धा मुलांचं मूल्यांकन करतील. तर ही लोक सगळी मूल्यांकन करणारी मंडळी असणार आहेत. तर आता हे जे समग्र प्रगतीपत्रक आहे याच धर्तीवर आपण मूल्यवर्धनचं सुद्धा एक मूल्यांकन पद्धती विकसित आपण करत आहोत. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काही दिवसांनी हे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड मुलांचं भरायचं आहे आणि त्या दृष्टीने काही प्रशिक्षणंसुद्धा आपली झालेली असतील, कदाचित अजून ती येऊ घातलेली असतील. त्या संदर्भातली तयारी शासन पातळीवर चालू असेल. पण आपल्याकडे आपण मूल्यवर्धनमध्ये या समग्र प्रगतीपत्रकातल्या मुद्द्यांचा विचार करून आणि ज्याला आपण 360 डिग्री म्हणतो, आणि खास करून आपण जे सुरुवातीला मूल्यवर्धन बघितलं होतं की मूल्यवर्धन हा आपला सोशल, इमोशनल, एथिकल डेव्हलपमेंट, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास या एका आयामावर आधारित असा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो. आणि मग हा विकास मुलांचा होतोय की नाही हे तपासण्याचं माध्यम म्हणून आपल्याकडे उपक्रम आहेत, ज्या प्रत्येक उपक्रमाला विशिष्ट प्रकारची अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता ह्या अलाइन केलेल्या आहेत. आणि मग त्या मुलांमध्ये झाल्या की नाही हे तपासणं म्हणजे आपलं मूल्यांकन असणार आहे. आता त्या मूल्यांकनाला धरून आपल्याला ते कसं करायचं आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपले जे गट होते 4-4चे थोडेसे मगाशी होते तसे आहात का तुम्ही, का परत करावं लागेल आपल्याला? तसेच बसला आहात ना? तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मूल्यवर्धनच्या पुस्तिकेमध्ये मुलांचं मूल्यांकन करण्यासंदर्भातले काही उपक्रम आहेत हे शोधायचे आहेत. ते तर खरं स्क्रीनवर पण दाखवलं आहे, त्याचं एक सॅम्पल उदाहरण. तर तुम्ही ते पहिले शोधायचे आणि त्या उपक्रमाचं वाचन करून गटामध्ये तुम्हाला या 4 प्रश्नांवर विचार करायचा आहे.
पहिला प्रश्न आहे मूल्यवर्धनमध्ये कशाचे मूल्यांकन केले पाहिजे हे तुम्हाला विचार करायचा आहे, ठरवायचं आहे. हे मूल्यांकन कशा प्रकारे केलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहात. हे मूल्यांकन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कशा प्रकारे कळवले जाईल हे तुम्ही ठरवणार आहात. आणि चौथा आहे मूल्यांकन किती वेळा केले जावे हे तुम्हाला त्याच्यामध्ये ठरवायचं आहे. लक्षात आलं? या 4 प्रश्नांवर तुम्हाला तुमच्या गटामध्ये चर्चा करायची आहे आणि तुम्ही मुद्दे लिहिणार आहात आणि लिहिलेल्या मुद्द्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत. या कृतीसाठी तुम्हाला एक 5 मिनिटाचा वेळ आहे. बरं, ते लॅपटॉप आहे, तुझा लॅपटॉप आहे ना? मूल्यांवर आधारित मूल्यांकन करायचं क्षमतांवर आधारित. हां, आता हे कसं आहे की आपला चार्ट रेफर करा. त्याच्यात काय दिलेलं आहे? मूल्य दिलेले आहे. नाही, आणखी बऱ्याच गोष्टी क्षमता पण आहेत की. मग त्या सगळ्याचं हे करा. हां, तुम्हाला सोपं कशाने जाणार आहे बघणं, मूल्य बघणं. हां, मग त्या दृष्टीने तुम्ही करा. कोणाचं राहिलं आहे हात वर करा. कोणत्या गटाचं राहिलंय? एक प्रश्न. झालं? पुरुषोत्तम सर, तुमचा गट या पुढे, तुमच्या गटाने सादर करा. हां, आहे त्या जागेवरूनच करू. आता आपण पुढे बोलवण्यात वेळ जाईल आपला. हां, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऐकूया आणि त्याच्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त जर काही मुद्दे असतील तर आपण ॲड करूया. हां सर. पहिला प्रश्न होता मूल्यवर्धनामध्ये कशाचे मूल्यांकन केले पाहिजे. आमच्या गटाने ज्याच्याकडून ठरवलं की जे आपले मूल्यवर्धनामध्ये 10 मूल्य आहेत तर त्यांचं मूल्यांकन झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक अध्ययन सवयी विकसित झाल्या का नाही याचे मूल्यांकन झालं पाहिजे. बर, हे तुमचं तुम्ही काढलेलं उत्तर आहे. ठीक आहे. वेगळं उत्तर आहे का कुणाचं काही? येतो येतो, बऱ्याच जणांचा असणार आहे. हा येतो. तुम्हाला वेगळा नवीन प्रश्न तुमच्या हां सांग. पहिला या ठिकाणी प्रश्न आहे मूल्यवर्धनामध्ये कशाचे मूल्यांकन केले पाहिजे. हां, आणि हे पहिल्याच प्रश्नाचं सांगायचं आहे. हां, पहिल्या सांगा. खूप छान सर. पुढं जाऊ दे, गाडी थांबवलेली. सॉरी. विद्यार्थ्यांच्या वर्तनाचं मूल्यांकन या ठिकाणी करायचं आहे. हां. त्याचं उत्तर दुसऱ्या प्रश्नात आहे सर. आणि विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण आहेत आणि ते गुण चांगले गुण आहेत किंवा काही वाईट पण गुण असतात, त्याच्यामध्ये त्याची कोणती कृती आहे या तिन्हींचं मूल्यांकन आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याचं उत्तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे. वेळ सांगितलं तर मी देऊ शकतो. नाही, बरं, नाही इथपर्यंतच, कारण अजून थोडं या उत्तराला आपल्याला मोठं करायचं आहे. हां, प्राप्त केलेल्या क्षमता, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या क्षमता त्यांचंही आपल्याला मूल्यांकन करायचं. प्राप्त केलेल्या क्षमता. आणखी काही ऍड करायचंय का? कुणाचं वेगळं आहे का? हां, येतो. मला असं वाटतं या ठिकाणी बघा अभ्यासक्रमाची उद्दिष्ट दिलेली आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच आपल्याला काम करायचंय. तर त्या उद्दिष्टामध्ये सगळं दिलेलं आहे की निरोगी सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी, मग त्याचंच मूल्यमापन आपल्या जी जी उद्दिष्ट आहेत ती त्याच्यामध्ये रुजली आहेत का त्या सगळ्याचं आपल्याला मूल्यमापन करायचंय. त्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य आहे, सामाजिक कौशल्य आहे, कृतज्ञता भाव आहे, निरीक्षण क्षमता, तार्किक विचार, प्रभावी संवाद कौशल्य, अध्ययनाच्या सवयी, हे सगळं त्याच्यामध्ये विकसित झाले का रुजले का या सगळ्याचं आपल्याला मूल्यमापन करायचंय. बरोबर. म्हणजे कशाचं? वर्तन बदल. पण वर्तन बदल म्हणजे काय? त्याला काहीतरी नावं दिली आहेत आपण. नाही, काहीतरी नावं, एक दोन्ही नावं तुम्ही घेतली आहेत. आत्ताच्या चर्चेत दोन्ही नावं आलेली आहेत, पण ती नेमकीपणाने ती नावं कोणती? आत्ता तुम्ही म्हणताना सुरुवात ज्या ह्याने केली काय? हां हां, आता हे जीवन कौशल्य हा पुन्हा आपला पाठ्यपुस्तकीय शब्द असल्यामुळे तो स्वाभाविकपणे आलेला आहे. पण
हां, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जीवन कौशल्य म्हटल्यानंतर कदाचित आणखी काही वेगळी कौशल्य येऊ शकतात त्याच्यामध्ये. तर क्षमता आणि कौशल्य जी मूल्यवर्धनमध्ये दिलेली आहेत त्याच्या आधारे आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. नाहीतर आपण काय म्हणतोय की तुम्हाला आपल्याला बघा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या काय म्हणतात अध्ययन निष्पत्त्या असू शकतात किंवा मूल्य असू शकतात, पण आपल्याला त्याच्यात युनिफॉर्मिटी आणणं किंवा आपण मूल्यवर्धन म्हणून ज्यावेळेस काही विशिष्ट प्रकारचे उपक्रम घेऊ त्याच्यामधून विशिष्ट प्रकारच्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा विकास मुलांमध्ये होणार आहे आणि तो होतोय की नाही हे आपल्याला मूल्यांकनाच्या माध्यमातून तपासायचं आहे. म्हणून क्षमता आणि कौशल्य या दोन गोष्टींचं आपण मूल्यांकन करणार आहोत. आता क्षमता कुठे आहेत? बरोबर बरोबर. तर आता तिथे क्षमता दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली कौशल्य ही मुलांमध्ये विकसित होत आहेत की नाही, हां, तर हे आपण तपासणार आहोत. हां, आता कौशल्य म्हणजे काय आहे की ज्या प्रकारचे अध्ययन अनुभव दिलेले आहेत. जवळजवळ 1ली ते 8वीच्या आपल्या मूल्यवर्धनच्या पुस्तिकेमध्ये आपण 40च्या वर अध्ययन अनुभव देतोय बरं का. 40च्या वर वाचूया, लिहूया, खेळूया, पाहूया, निरीक्षण करूया, विचार करूया, चर्चा करूया, असे जे काही आहेत ना, असे एकूण जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि डबल जे आलेले आहेत ते जर वगळले तर जवळजवळ 40पेक्षा जास्त प्रकारचे अध्ययन अनुभव आपण मुलांना देतोय आणि त्या पद्धतीचे कौशल्य मुलांमध्ये विकसित होत आहे. म्हणजे आपल्या सहयोगी अध्ययन रचनेतून विकसित होणारे कौशल्य आपण बघितले, त्याच्यानंतर आपण वर्गव्यवस्थापनामधून विकसित होणारे कौशल्य मुलांमध्ये बघितले. तर ह्या सगळ्या कौशल्यांचा विकास मुलांमध्ये होणार आहे, तो अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामुळे जी कौशल्य आहेत ती तुम्हाला उपक्रमात सापडणार आहेत. ती कौशल्य अशी लिहिलेली नाही आहेत, परंतु उपक्रम वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याची अध्ययन निष्पत्ती काय होती, याला काय येणं गरजेचं होतं, मग कुठलं कौशल्य विकसित होऊ शकतं आणि ते क्षमतेशी निगडीत कसं आहे. आपलं फायनल जे आहे बघण्याचं एक मोजमाप ती क्षमता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या 5-6 क्षमता ज्या दिलेल्या आहेत ना प्रमुख, त्या क्षमतांपैकी कुठल्या क्षमतेचा विकास झाला आणि त्या क्षमता मूल्यांना अलाइन केलेल्या आहेत. लक्षात आलं? त्याच्यामुळे आपण थेट मूल्यांचं मूल्यांकन नाही करणार आहे, आपण क्षमतांचं मूल्यांकन करणार आहोत. तर त्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. हे क्लिअर झालंय? प्रश्न दुसरा आहे, हे मूल्यांकन कशा प्रकारे केलं पाहिजे? प्रश्न असा आहे की हे मूल्यांकन कशा प्रकारे केलं पाहिजे. आपण वर्गामध्ये अध्यापन करत असताना किंवा घेत असताना मुलांच्या सोबत विविध विषयांच्या चर्चा हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर प्रश्नोत्तरे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वर्तनात झालेल्या बदलांचं निरीक्षण करणं आणि विविध पुस्तकाला अनुसरून त्यांचं निरीक्षण आणि तोंडी याच्या माध्यमातून आपण मूल्यांकन करू शकतो. फोन उचलून काय म्हणणं आहे ऐक, फक्त ऐक. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन हे अनौपचारिकरित्या वेगवेगळ्या उपक्रमातून अनौपचारिकरित्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या सहअध्यायाबरोबर आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून त्यांचं मूल्यांकन झालं पाहिजे. हां, तुम्ही बऱ्यापैकी उत्तर दिलेलं आहे. आणखी याच्यात काही राहतंय का? हां मॅडम. आपण जे अध्यापनाची विविध तंत्रे वापरतो हां, त्या तंत्रातून दैनंदिन निरीक्षण करून आपण हे मूल्यांकन करू शकतो मुलांचं. आणि विविध उपक्रम जेव्हा आपण राबवतो तेव्हाही आपल्याला निरीक्षण करून हे मूल्यांकन करता येईल. त्यामध्ये पालकांचा अभिप्राय घेता येईल, शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा त्या मुलांबद्दलचा अभिप्राय घेता येईल की मुलं कशा प्रकारे करतात, त्यांच्यामध्ये एक कौशल्य, एक क्षमता विकसित झाली आहे का असा अभिप्राय घेतो जेव्हा आपण मूल्यांकन करू शकतो. हां, असं प्रत्येक भागामध्ये म्हणजे प्रत्येक सत्राच्या अखेरीस असं एक त्यांना पदविक्षण श्रेणीसारखं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे गुणांक आहेत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की कधी आणि कमी प्रमाणात दिसत असेल तर एकूण म्हणजे तिथे प्रश्न संख्या दिलेली, विधानं दिलेली आहे आणि ते विधान त्या मुलाच्या मध्ये किती अपेक्षित वर्तन बदल करते त्यानुसार त्यांचं मूल्यमापन तिथे लिहायचं. मग ते शिक्षकांनी, मुलांनी आणि सहकार्याने अशा तिघींच्या पद्धतीने ते करायचं. ओके.
आत्ता मॅडमनी सांगितलं. हां, वेगळा याच्यापेक्षा वेगळा कुठला मुद्दा आहे? खाली काही प्रश्न दिलेले आहेत. मॅडमने सांगितलं हे बरोबर आहे. आणि प्रत्येक उपक्रमाच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, कृती दिलेल्या आहेत. माध्यमातून सुद्धा आपण मुलांचं मूल्यांकन करायचं. बरोबर. आपल्याला मूल्यांकन करताना ह्या तिन्ही चारी जे स्टेक होल्डर्स आपण त्यांना म्हणू, म्हणजे मूल स्वतः, त्याचा सहपाठी, सहअध्यायी, शिक्षक आणि पालक, ह्या चौघांचा सहभाग आहे. पण खास करून 3 घटक शाळेमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे मूल्यांकन करताना मूल स्वतःचं स्वमूल्यांकन करणार आहे. ते करताना ते व्हेरीफाय करण्याचं काम कोण करणार आहे? सहअध्यायी करणार आहे. आणि त्याच्यावर आपला अभिप्राय देण्याचं काम कोण करणार आहे? शिक्षक करणार आहे. आणि मग ते पालकांकडे गेल्यानंतर पालकसुद्धा त्यांचं ऑब्झर्वेशन, त्याच्याबद्दलची चर्चा शिक्षकांशी करणार आहे. तर अशा पद्धतीने हे मूल्यांकन होणार आहे. आणि ते करण्यासाठी पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? माझी प्रगती भाग 1 भाग 2. आता हे जे आहे हे उत्तर कशाचं आहे? या प्रश्नापैकी कुठल्या प्रश्नाचं आहे? आता शेवटचं वाक्य आपण, माझी प्रगती भाग 1 आणि भाग 2, कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर, लक्षात आलं? म्हणजे आपल्या एकाच उत्तरामध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरे यायला लागलेली आहेत. आता हे मूल्यांकन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कशा प्रकारे कळवलं जाईल? काय वाटतं तुम्हाला? विद्यार्थी 2दा मूल्यांकन करणार आहेत उपक्रमासारखं. मग हे आपण पालकांना कधी द्यायचंय? पालक सभा घेऊन. घरी करायची कृती. अच्छा, नाही, उपक्रम पोहोचणार आहेत, पण मुलामध्ये काय वर्तन बदल झालेला आहे, कुठल्या क्षमता आलेल्या आहेत, कुठल्या कौशल्यांची आवश्यकता आहे, याबद्दलचे पण निरीक्षण शिक्षकांची असतील ना. ते आपण पुढे पाहणार आहोत. ते पालकांपर्यंत कधी पोहोचतील? निकाल. अच्छा, त्यावेळेस कसं? पुस्तक आपण तर परीक्षा घेत नाहीये मूल्यवर्धनमध्ये, आणि तुम्ही ते पुस्तक तर आपलं शाळेतच असणार आहे, कारण आपण उपक्रमापुरतं ते देणार आहेत. उपक्रम झालं की पुन्हा जमा करून घेणार आहोत. मग अशा वेळेस ते पालकांना कधी मिळेल? नाही, ते झालं ना, घरी करायच्या कृतीबद्दल बोललो आपण. हां, ऐकूयात, महत्वाचा मुद्दा आहे. वर्षातून 2 वेळा करावं लागेल. आणि हे तुम्हाला प्रत्यक्ष पालकांना भेटून किंवा हे पुस्तक 2 वेळा वर्षातून, म्हणजे एकदा तर 6 महिला मुलांकडे देऊन 1 दिवस तुम्ही पालकांना दाखवून परत आणा, असं म्हणून त्यांच्याकडून ते परत घेणे. आणि वर्षाच्या शेवटी तर मुलांना देऊनच टाकायचं आहे आपल्याला पुस्तक. ते काही शाळेत ठेवायचं नाही आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम संपल्यानंतर, म्हणजे जसा तुमचा पाठ्यक्रम संपतो वर्षाच्या शेवटी, तसं ते पुस्तकसुद्धा आपलं सगळे उपक्रम झाल्यानंतर, तुम्ही मूल्यांकन मुलांचं केल्यानंतर ते पुस्तक आपण घरी देणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न आहे सर? हां, हां, त्याच्यातून तुम्हाला वाटतं, हां बरोबर, ते इंटिग्रेटेड होईलच पुढे. बरं, पालक सभेतून होऊ शकतं. हे पुस्तक ज्यावेळेस मुलं घरी घेऊन जातील आणि ते मूल्यांकनाचं खास करून माझी प्रगती भाग पालक बघतील आणि तुम्ही सांगितलं की हे जरा तुम्ही पाहून मग घ्या आणि तुमचं काही मत असेल तर तुम्ही लिहून पाठवा, असंही तुम्ही सांगू शकता. तर हे पालकांना दाखवण्याचे जे पर्याय आहेत ते तुम्ही तुमच्या पातळीवर जे सोयीचे आहेत, पालक सभा असतील, पालक भेटी असतील, घरी मुलांचं हे देणं असेल, तर ते आपण ठरवायचे आहेत. ठीक आहे. पण हे 2दा वर्षातून पालकांना कळणं गरजेचं आहे की मुलाची प्रगती कुठपर्यंत आहे. ठीक आहे. आता हे मुलांनी मूल्यांकन केलं इथपर्यंत तर आपल्याला स्पष्ट झालं. आता शिक्षकांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे आपण बघूया. यामध्ये
प्रत्येक मूल्यांकनानंतर शिक्षक नोंद असं काही दिलेलं आहे का? जरा तो उपक्रम काढा बरं. हां, जागा दिली आहे का शिक्षक नोंदीसाठीची? ओके. आता हे शिक्षक नोंदीमध्ये तुम्ही काय लिहिणार आणि कसं लिहिणार, कोणी सांगू शकेल का? आहे, बरोबर. काय सूचना आहे जरा एकदा सगळ्यांना सांगाल? वरील श्रेणी आणि तुमची मुलाबाबतचे वर्षभरातील निरीक्षण यांच्या आधारे एक टिप्पणी तयार करा. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत दिलेल्या क्षमता बघाव्या. ज्या क्षमतांबाबतचे निरीक्षण तुम्हाला करणे शक्य झाले नाही त्या वगळाव्या. ओके. नोंदी लिहिताना सकारात्मक भाषा वापरावी. मुलांच्या चांगल्या बाजू आणि सुधारणेची क्षेत्रे यांचा त्यात समावेश करा. उत्तर मिळालंय का सगळ्यांना? हे उत्तर उपक्रमातच आहे. हां, ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे उपक्रम घेतो हां, तेव्हा त्या दिलेल्या प्रत्येक वाक्यासाठी मुलांना 1 ते 3 चांदण्या द्यायच्या आहेत. त्या 6 त्याला मोजायला सांगायच्या आहेत आणि त्यांचं पूर्ण एकूण करायचं, त्याच्यावर त्याची श्रेणी काढायची आणि मग त्यावर ते ठरवायचं. बरोबर आहे. हे तुम्हाला इयत्ता निहाय या उपक्रमामध्ये काही काही बदल आहेत. प्रत्येक इयत्तेमध्ये थोडेफार बदल केलेले आहेत, म्हणजे उपक्रम घेण्याच्या पद्धतीमध्ये आहेत. तर पण प्रामुख्याने आत्ता जे मॅडमनी मुद्दा सांगितला की तुम्हाला मुलांचं मूल्यांकन क्षमतांच्या आधारे करायचं आहे, असं आपण पहिल्यांदाच चर्चा केली सुरुवातीला. आता ह्या क्षमता या कुठल्या आहेत? आपण जे काही प्रस्तावनेच्या चार्टमध्ये पाहिलं त्या क्षमता आहेत. त्या आपण उपक्रमाशी अलाइन पण केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक उपक्रम घेताना हे लक्षात येईल की 5 पैकी कोणत्या क्षमतेचा विकास, कोणत्या कौशल्याचा विकास मुलामध्ये होऊ शकतो. आणि मग तो उपक्रम झाल्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन तर करणारच आहात मुलांचं आणि त्याच्या काही नोंदी तुमच्याकडे ठेवणार आहात. आणि मग 6 महिने म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला ज्यावेळेस पहिला भाग येईल त्या भागाच्या वेळेस तुम्ही ज्या क्षमतांचा विकास झालेला असेल त्याच्याबद्दलच्या नोंदी करणार आहात. त्या नोंदी करताना कशी भाषा वापरायची आहे? सकारात्मक. म्हणजे तुम्हाला काय नाही असं सांगण्यापेक्षा कशाची गरज आहे याच्यावर फोकस करायचा आहे. त्याचं एक सॅम्पलसुद्धा आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीच्या त्या नोंदी असाव्यात आणि मग त्या पद्धतीच्या नोंदी आपण लिहिणार आहोत. खास करून आपल्याला क्षमतांचा विचार करून पालकांना समजेल अशा भाषेमध्ये लिहायचं आहे. मुलामध्ये स्वजागृती निर्माण झाली पाहिजे. आता हे काही पालकांना कळणारच नाही की यांना काय म्हणायचं आहे, म्हणजे स्वजागृती म्हणजे कुठली जागृती. तर मग त्याला थोडी त्याची फोड करता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याला कळलं पाहिजे, त्याच्या कौशल्यांची त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याच्यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत याची त्याला कल्पना असली पाहिजे. म्हणजे असं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे आणि सोप्या शब्दामध्ये ते मांडता आलं पाहिजे. तर हे आपण बघणार आहोत. आता हे लिहिताना काय काय लक्षात ठेवायचं आहे त्यातला एक मुद्दा तर त्या नोंदी सकारात्मक शब्दात असाव्या. आणखी शिक्षक नोंदी करताना कोणकोणती तत्व आपण लक्षात ठेवणार आहोत? बरोबर. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते काढतं असं नसावं. हां, आणखी बरोबर चांगल्या बाबी तर करायच्याच आहे. आणखी बरोबर आहे पारदर्शकता असावी जो त्या मुद्द्याशी बऱ्यापैकी समरूप आहे. आणखी हां भाषा सोपी असावी. हां हां सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहावं. बरोबर आहे. हां विशेष प्रगतीची नोंद असावी. म्हणजे काय बरं ते मी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. विशेष प्रगती कशाला म्हणायची आहे? खेळामध्ये नाविन्य असणं ह्या काही क्षमता ह्या मूलभूत असतात मुलांमध्ये. त्याचं ते प्रदर्शन तुमच्यासमोर शाळेमध्ये करण्याची संधी तुम्ही दिल्यामुळे त्यांना ते करता येतात. पण विशेष प्रकारच्या नोंदी म्हणजे की तुम्ही त्या मुलाला काही दिवसांपासून वर्षांपासून ओळखत आहात, त्याच्यामध्ये काही क्षमता ह्या तुम्हाला दिसतच नाही आहेत आणि त्याचा अभाव आहे आणि त्याची गरज आहे असं तुम्हाला खूप आधीपासून वाटतंय. उदाहरणार्थ हा स्पष्ट बोलतच नाही आहे,
हा निर्णय घेतच नाहीये, अशा अनेक गोष्टी आहेत. पण तुम्हाला काही उपक्रमानंतर त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे बदल दिसायला लागलेले आहेत, ज्याची त्याला गरज होती. ह्या विशेष नोंदी आहेत. मग त्या विशेष नोंदी प्रामुख्याने तुम्हाला लिहाव्या लागतील. इतर क्षमता कौशल्य तर तुम्ही लिहिणारच आहात, पण अशा काही विशेष नोंदी तुम्हाला लिहायच्या आहेत की ज्या आता दिसायला लागलेल्या आहेत प्रकर्षाने, ज्याची गरज होती आणि ज्या आधी नव्हत्या दिसत. लक्षात आलं? आता त्याचा एक नमुना आपण पाहूया. हा वाचून घेऊयात मनातले मनात. वाचलंय? कुठल्या कुठल्या क्षमता याच्यातून विकसित झाल्यात या मुलीमध्ये, ज्योतीमध्ये असं वाटतंय? आपल्या ज्या क्षमताचा जो चार्ट आहे ना, त्यातल्या कुठल्या क्षमतांची नावं सांगा फक्त. स्वची जाणीव, स्व अभिव्यक्त, हा संवाद, त्या क्षमतांमध्ये लिहिलेलं आहे का? पुस्तक समोर घ्या, मनाचे श्लोक नको. हा, श्रम प्रतिष्ठा त्याच्यात लिहिलंय. हा बस. हा, जबाबदारीची, ऐका बरं का. हा, आणखी नीटनेटकेपणा, इतरांच्या कल्याणासाठी योगदान. कोणत्या वाक्यातून तुम्हाला लक्षात आलं? सुसंवादी नातेसंबंध. हा नाही आहे ना. मग आता ती कुठली क्षमता कमी आहे? बरोबर, कुठली क्षमता कमी आहे? सुसंवादी नातेसंबंध अजून जास्त विकसित होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे डायरेक्ट लिहिलंय का, मुलामध्ये, ज्योतीमध्ये सुसंवादी नातेसंबंधाचा प्रचंड प्रमाणात अभाव आहे, कृपया याची दखल घ्यावी आणि तशी कारवाई करावी, असं काही लिहिलेलं आहे. वाक्यरचना म्हणजे आपल्याला असंच्या असं लिहायचं नाहीये. जे आपण मगाशी बोललो ना, आपल्या शब्दामध्ये मांडायचंय. पालकांना हे आपले तांत्रिक शब्द काही कळणार नाहीयेत. त्यांना काय कळेल, हा चांगलं बोलतो का नाही बोलतो, भांडतो का नाही भांडत, वस्तू नीट ठेवतो का तसंच विसरून येतो, ह्या गोष्टी पालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्याला मग त्या कौशल्याच्या दृष्टीने त्याचा विचार करायचा आहे. लक्षात आलंय? कळालंय तुम्हाला? हां, आता या पद्धतीच्या नोंदी आपण मुलांच्या माझी प्रगती या उपक्रमामध्ये करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक मुलाचं निरीक्षण तुम्हाला करावं लागेल, त्याच्या नोंदी तुम्हाला ठेवाव्या लागतील आणि त्या नोंदींच्या आधारे तुम्ही थोडक्यात हे लिहिणार आहात. म्हणजे 5, 6, 7, 8 ओळींमध्ये जो काही तुमचा त्याच्याबद्दलचा अभिप्राय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण मूल्यांकन कसं करणार आहे हे स्पष्ट झालंय. मूल्यवर्धनमध्ये कोण कोण करणार आहे, कधी करणार आहे आणि पालकांपर्यंत कसं पोहोचवणार आहोत. ठीक. आता आपलं